विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे वेगवेगळे स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण राबवले जातात, तसेच कौशल्य विकासाचे उपक्रम व प्रशिक्षण राबवले जातात। अशाच एका प्रशिक्षणाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर बार्टी तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे आणि ते मोफत असणार आहे। तर याविषयी आपण माहिती बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी, ठीक आहे, म्हणजेच काय बार्टी पुणे तर्फे काय दिलं जाणार आहे प्रशिक्षण, तर ते त्यांच्या मार्फत व मोरिया सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील युवक व युवतींसाठी हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात केवळ सावंगी पुणे येथेच दिलं जाणार आहे। हे बाब तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। म्हणजे तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं आहे तर ते पुण्यामध्ये जाऊन घ्यावं लागेल। त्याच्यानंतर बघा, पॅरामेडिकल प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी काय आहे विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकरिता, ठीक आहे। आपण मग पुढे जाऊया, ठीक आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर आता कोर्सेसचे नाव दिसत असतील, ते मोरिया सामाजिक प्रतिष्ठान संचलित आहेत। तर त्याच्या मार्फत काय लोकनेते आमदार लक्ष्मणराव जगताप पॅरामेडिकल कॉलेज जे आहे, जे कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा आहे, त्या माध्यमातून तुम्हाला काय दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण पाहू कोर्सेस कुठल्या कुठल्या कोर्ससाठी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तर बघा, इतके कोर्सेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते कोर्सेस आहेत। मग आता आपण बघत आहोत। बघा, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, जो ऑपरेशन जेव्हा सुरू असते तेव्हा लागतं, हे पॅरामेडिकलच्या संदर्भात प्रशिक्षण आहे। मी आधीच बोललो होतो। मग बघा, त्याची पात्रता काय आहे, 10वी पास पात्रता असणार आहे आणि 1 वर्ष कालावधी त्याचा प्रशिक्षणाचा असणार आहे आणि हे संपूर्ण प्रशिक्षण मोफत असणार आहे। त्यानंतर बघूयात डायलिसिस टेक्निशियन, मग याची पात्रता काय आहे, याची सुद्धा पात्रता विद्यार्थी मित्रांनो काय आहे, 10वी पास आहे, 1 वर्ष कालावधी असणार आहे प्रशिक्षणाचा। त्यानंतर ICU टेक्निशियन सुद्धा, याचे सुद्धा प्रशिक्षण मिळणार आहे, त्याची सुद्धा पात्रता 10वी पास आहे आणि कालावधी 6 महिने आहे, ठीक आहे। त्यानंतर नर्सिंग केअर जे आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे आणि त्याची पात्रता काय आहे, 10वी पास आणि कालावधी 1 वर्ष आहे। तर बघा, पुढचे परत कोर्सेसची माहिती बघूयात आपण। त्याच्यामध्ये आहे प्री स्कूल ट्रेनिंग, रिसर्च ट्रेनिंग, पात्रता 10वी पास, 1 वर्ष कालावधी। कन्स्ट्रक्शन सुपरवायझर जो आहे त्याचं सुद्धा तुम्हाला काय दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, पात्रता 10वी पास आहे, कालावधी 1 वर्ष आहे। आणि डेंटल असिस्टंट सुद्धा, याची सुद्धा तुम्हाला काय दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, 10वी पास, कालावधी 1 वर्ष। आणि GNM असिस्टंट याचं सुद्धा प्रशिक्षण तुम्हाला बार्टी तर्फे मिळणार आहे आणि 10वी पास आणि कालावधी काय असणार आहे, 1 वर्ष। म्हणजे पात्रता 10वी पास आणि कालावधी 1 वर्ष। संपूर्ण कोर्सेससाठी किमान पात्रता 10वी आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावयाचं आहे। मग इथे आहे प्रोथेस्टिक अँड ऑर्थेटिक टेक्निशियन सुद्धा, याच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिला जाणार आहे आणि पात्रता 10वी पास असणार आहे आणि कालावधी काय असणार आहे, 1 वर्ष असणार आहे। मग आता कागदपत्रे कुठली लागणार आहेत, फॉर्म कधी भरावयाचा आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत। चला मग पुढे, ठीक आहे। आता बघा, इथे तुम्हाला दिसत असेल उपरोक्त कौशल्य प्रशिक्षण हे काय मिळणार आहे, निशुल्क मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे बार्टी कुठलंही शुल्क आकारत नाही। या व्यतिरिक्त बार्टी काय देतं, विद्यार्थ्यांना स्टायपंड सुद्धा देतं आपण, म्हणजे त्याला आपण निर्वाह भत्ता म्हणतो, ते सुद्धा बार्टीच्या मार्फत विद्यार्थ्यांना दिलं जातं, ठीक आहे। तर बघूया, सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुसूचित जातीतील 18 ते 40 वयोगटातील युवक व युवतींसाठी आहे। म्हणजे वयाची अट काय आहे आपल्याला, 18 ते 40, किमान वय 18 आणि कमाल वय 40 असणार आहे। इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज, इथे जो QR कोड सांगितलेला आहे तो पुढे येणार आहे, तो मी तुम्हाला सांगतोय, आणि गुगल फॉर्मद्वारे मूळ माहिती सोबत काय करावायचा, अर्ज भरून घ्यावायचा आहे। निश्चित करण्यासाठी म्हणजे प्रशिक्षण केंद्रास दिनांक 25/7/2025 पर्यंत काय करणार आहे, कागदपत्रासह तुम्हाला एक तर भेट द्यायची आहे किंवा फॉर्म भरून घ्यावयाचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांना गैरहजर राहता येणार नाही, कारण तुमचं काय होतं, संपूर्ण हजेरी लागते आणि त्या बेसस तुम्हाला पुढचं प्रशिक्षण मिळतं किंवा तुमचं काय आहे निर्वाह भत्ता त्यावरच काय असतो, त्यावरच हे असतो, आपण त्याला काय म्हणतो, त्यावरच निर्वाह भत्ता काय असतो तुम्हाला मिळत असतो। त्यानंतर आपण पुढे जाऊया। बघा, आरक्षणाची वैशिष्ट्ये,
ठीक आहे. मग प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूयात. कौशल्य व व्यक्तिमत्व विकास करणं हा काय आहे उद्देश आहे प्रशिक्षणाचा. त्यानंतर नोकरीबाबत सहाय्यता, विद्यार्थ्यांना अलीकडे नोकरीच्या संधी उपलब्ध नाही आहेत, त्या संधी उपलब्ध याच्या माध्यमातून होणार आहेत करण्याचा उद्देश बार्टीचा आहे. उच्च शिक्षित स्टाफ निर्माण करावा याचा आहे आपल्या SC समुदायातील, त्याकरिता हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अत्याधुनिक पद्धतीने काय प्रशिक्षण दिलं जाईल आणि प्रशस्त लॅब सुद्धा आहे. म्हणजे प्रशिक्षण पॅरामेडिकल प्रशिक्षण म्हटलं तर लॅब काय असणार आहे, लागणारच आहे प्रशिक्षण देण्याकरिता. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे, प्रशस्त तुम्हाला लॅब सुद्धा काय आहे त्यामध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर डिजिटल क्लासरूम सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल प्रशिक्षणादरम्यान, सर्व जेव्हा शिकवल्या जाईल तुम्हाला. ठीक आहे. आवश्यक कागदपत्रे आहेत ते कुठली आहेत ते बघूयात आपण. प्रशिक्षणानुसार शैक्षणिक प्रमाणपत्र जे तुम्हाला लागतं, म्हणजे किमान पात्रता काय आहे, 10वी पास आहे, त्यामुळे ते तुम्हाला काय लागेल, त्याचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक लागेल. त्यानंतर जातीचा दाखला लागेल. ठीक आहे. शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला लागेल, आधार कार्ड लागेल. ठीक आहे. परत डोमेसिल सर्टिफिकेट, कारण हे प्रशिक्षण महाराष्ट्रातला रहिवासी जो विद्यार्थी आहे त्यालाच मिळत असतं. ठीक आहे. बार्टी प्रामुख्याने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी कार्य करतं. रेशन कार्ड किंवा लाईट बिल, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि सर्व साक्षांकित प्रती याच्या सोबत तुम्हाला अर्ज करून घ्यावयाचा आहे. त्यानंतर बघूयात महत्त्वाची तारीख, म्हणजे अर्ज भरणे केव्हापासून सुरू झाले तर 26 मे 2025 पासून सुरू झालेले आहेत. ठीक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे तर ती 31 जुलै 2025 असणार आहे. तारीख लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जवळपास तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. कुठलीही तुम्हाला समस्या आल्यास या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता थेट. ठीक आहे. संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या. बार्टीच्या ही वेबसाईट जी आहे बार्टीची ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि हा असा एक QR कोड आहे, तो त्यांनी त्यांच्या कुठे दिला आहे, परिपत्रक जो या संबंधित ॲड आहे त्यामध्ये दिला आहे. तो जर तुम्ही स्कॅन केला तरी तुम्हाला लिंक ओपन होईल, पण लिंक मी कुठे देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. फॉर्म ओपन होऊन जाईल आणि तुम्हाला तिथे जाऊन काय करून घ्यायचं आहे, फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता बघा, हे चॅनल आहे माझं विद्यार्थी मित्र या नावाने. ठीक आहे. मी या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता काय करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी बार्टीचे किंवा सारथीचे किंवा TRTI किंवा महाज्योती या सर्व संस्थांच्या प्रशिक्षणाचे किंवा कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचे मी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्याकरिता काय करा, व्हिडिओ म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ अशा गरजू व होतकरू जे पॅरामेडिकल मध्ये काय करू इच्छितात, करिअर करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.